नमस्कार. शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं हा प्रश्न आहे ना, जो आपल्या सगळ्यांनाच सतावतो. बरोबर? म्हणजे डबा पौष्टिक तर असायलाच हवा, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो मुलांनी आवडीने संपवला पाहिजे. तर आज आपण ह्याच रोजच्या टेन्शनवर एक एकदम सोपा आणि हेल्दी उपाय बघणार आहोत. सकाळची वेळ म्हणजे काय? अहो, ती तर नुसती धावपळ असते. जणू काही आपण घड्याळासोबत रेस लावलीय. मुलांची तयारी करा, त्यांचा नाश्ता बघा आणि त्यातच डब्याची घाई. या सगळ्या गडबडीत खरंच रोज नवीन काय बनवायचं हे सुचतच नाही. ही तर आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांचीच कहाणी आहे. आणि मग काय होतं? या घाईगडबडीत शेवटी आपण देतो तेच, रोजची भाजी चपाती. आता मुलं तर कंटाळतातच, पण खरं सांगायचं तर आपणही तेच तेच पॅक करून वैतागतो. मनात खूप असतं की काहीतरी वेगळं, काहीतरी छान बनवून द्यावं, पण वेळच मिळत नाही ना. पण सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये? जेव्हा आपण इतक्या प्रेमाने, मेहनतीने बनवलेला डब्बा तसाच्या तसा घरी परत येतो. अरे देवा, मुलांनी काहीच खाल्लं नाही, ही चिंता अक्षरशः डोकं पोखडते. हा अनुभव तर म्हणजे खूपच त्रासदायक असतो, नाही का? तर मग सकाळची घाई, रोज तेच तेच जेवण देण्याचा कंटाळा आणि डबा रिकामा न येण्याची चिंता. या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आज आपण एक असा जबरदस्त घरगुती उपाय बघणार आहोत ना. चला, मिळून या रोजच्या टेन्शनला कायमचा बाय बाय करूया. आणि तो उपाय म्हणजे हे पौष्टिक भाजणीचं पीठ. आता हे फक्त साधंसुधं पीठ नाहीये हं. हा तर अनेक प्रकारची धान्य, डाळी आणि कडधान्य एकत्र भाजून बनवलेला एक पौष्टिक खजिनाच आहे. विश्वास ठेवा, या एका गोष्टीमुळे डब्याची रोजची तयारी इतकी सोपी होईल ना की तुम्ही विचारही केला नसेल. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे पीठ फक्त एकदा बनवून ठेवायचं आणि मग पुढचे 15-20 दिवस एकदम आरामात वापरायचं. विचार करा, रोज सकाळी किती वेळ वाचेल आपला? म्हणजे मेहनत फक्त एकदा आणि मग रोज निवांत. मग चला, आता बघूया हे पौष्टिक पीठ घरी बनवायचं तरी कसं. आणि हो, अजिबात काळजी करू नकायची, पद्धत एकदम सोपी आहे. तर बघा, हे पीठ बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतंय. इथे विविध प्रकारची धान्य आहेत, डाळी आहेत आणि कडधान्य पण आहेत. म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी तर आहेतच, पण सोबत तूर डाळ, मूग डाळ आहे आणि राजमा, चण्यांसारखी कडधान्य पण आहेत. ही जी व्हरायटी आहे ना, हीच तर ह्या पिठाला एक कंप्लीट पौष्टिक आहार बनवते. आता कृती तर बघा किती सोपी आहे. प्रत्येक धान्य आणि डाळ घ्यायची आणि मंद आचेवर वेगवेगळी छान खमंग वास येईपर्यंत भाजायची. मग सगळं मिश्रण एकदम गार होऊ द्यायचं. ते गार झालं की त्यात थोडे धणे, जिरे आणि मिरे टाकायचे आणि दळून आणायचं. एकदम बारीक पीठ करायचं आणि बस, झालं आपलं पौष्टिक पीठ तयार. आणि हे बघा, तयार आहे आपलं पौष्टिक भाजणीचं पीठ. विचार करा, ह्या एका मोठी पिठामध्ये कितीतरी पोषण तत्व एकत्र आली आहेत. खरंच सांगते, हे पीठ म्हणजे आपल्या किचनमधला एक छोटासा जादूचा डबा किंवा खजिनाच आहे. ओके, पीठ तर तयार झालं. पण प्रश्न हा आहे की आपण याला इतकं पौष्टिक पौष्टिक का म्हणतोय? म्हणजे नक्की असं काय खास आहे यात? चला, यामागचं एक छोटंसं पण इंटरेस्टिंग सायन्स समजून घेऊया. हे बघा, या मागचं विज्ञान खूप मजेशीर आहे. समजा प्रोटीन म्हणजे एक जिक्सॉ पझल आहे. आता कोणत्याही एकाच धान्यामध्ये किंवा डाळीमध्ये त्या पझलचे सगळे तुकडे नसतात, काहीतरी कमी असताच. पण जेव्हा आपण ही वेगवेगळी धान्य, डाळी आणि कडधान्य एकत्र करतो ना, तेव्हा हे सगळे हरवलेले तुकडे एकत्र येतात आणि एक कंप्लीट प्रोटीनचं पझल पूर्ण होतं. आणि हेच कंप्लीट प्रोटीन मुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या विकासासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजेच काय, तर या एका पिठातून मुलांना मिळतं भरपूर प्रोटीन, फायबर, आयर्न आणि कॅल्शियमसुद्धा. आणि इतकंच नाही, तर यातून जी एनर्जी मिळते ना, ती दिवसभर टिकते. त्यामुळे मुलं शाळेत एकदम फ्रेश आणि ॲक्टिव्ह राहतात. हे खरं तर एक न्यूट्रिशनचं पॉवर हाऊस आहे, दुसरं काही नाही. तर आता आपलं हे जादूचं पौष्टिक पीठ तयार आहे. म्हणजे बघा, सकाळची घाई कमी करण्याच्या आणि मुलांना चांगलं पोषण देण्याच्या दिशेने आपण एक मोठं पाऊल उचललंय. पण आता खरा प्रश्न पुढे येतो की या पिठापासून मुलांच्या डब्यासाठी झटपट आणि टेस्टी पदार्थ बनवायचे तरी कसे? अहो, या एका पिठाचे उपयोग अनेक आहेत. थालीपीठ, डोसे, कटलेट, काय काय नाही बनवता येत. पण हे सगळं कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या भागात. मागच्या भागात आपण पौष्टिक भाजणी कशी बनवायची ते पाहिलं, आठवतंय का? आता तेच आपलं जादुई पीठ वापरून मुलांच्या डब्याची जी रोजची चिंता असते ना, ती कायमची मिटवून टाकूया.
चला बघूया कसं ते. सकाळ झाली की सगळ्या आयांना एकच चिंता सतावते. आज मुलांच्या डब्यात काय द्यायचं? हा प्रश्न खरं तर प्रत्येक घरातला आहे, नाही का? खरं सांगायचं तर रोज तीच तीच भाजी चपाती देऊन आपल्याला पण कंटाळा येतो आणि मुलांना तर काहीतरी वेगळं हवंच असतं. असं काहीतरी जे चविष्ट तर असेलच, पण त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा असेल. तर यावरचं उत्तर आहे आपलं तेच, मागच्या वेळी बनवलेलं पौष्टिक भाजणीचं पीठ. अहो, वेगवेगळ्या डाळी आणि धान्यांपासून बनलेलं हे पीठ म्हणजे फक्त थालीपीठासाठी नाहीये. हे म्हणजे एक प्रकारची सुपर पॉवर आहे जी आपल्या स्वयंपाकघरात तयार आहे. चला तर मग पटकन बघूया याच एका पिठापासून बनणाऱ्या 3 भन्नाट रेसिपीज. ह्या पौष्टिक तर आहेतच, पण इतक्या चविष्ट आहेत की मुलं डबा 100% संपवणार. आपली पहिली आणि सगळ्यात आवडती रेसिपी आहे अर्थातच थालीपीठ. भाजी चपातीला हा एक उत्तम आणि खरपूस चविष्ट पर्याय आहे. यासाठी काय लागतं? तर आपलं भाजणीचं पीठ, त्यात घालायची किसलेली भाजी. आता भाजी कोणती? तर गाजर घालू शकता, जे डोळ्यांसाठी चांगलं असतं, किंवा थंडगार काकडी घालू शकता. सोबत बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हळद, तिखट आणि हो, मळायला पाणी. बघा, सगळं साहित्य अगदी घरात सहज मिळणार आहे. आणि बनवायचं कसं? अहो, अगदी सोपं. सगळं साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्या. गरम तव्यावर जरासं तेल लावा आणि हातानेच थालीपीठ थापा आणि दोन्ही बाजूनी मस्त सोनेरी रंगावर खरपूस भाजा. झालं, दही किंवा चटणीसोबत डब्यात दिलं की आपला पौष्टिक डबा तयार. चला, आता बघूया दुसरी रेसिपी. ही आहे धिरडी. हे म्हणजे एक प्रकारचं मऊ आणि चविष्ट घावणच, जे मुलांना खायला इतकं सोपं जातं ना की बस. आणि ह्यासाठी तर साहित्य अजूनच कमी लागतं. फक्त भाजणीचं पीठ घ्या, त्यात पाणी घालून डोशाच्या पिठासारखं पातळसर बॅटर बनवा, त्यात आवडीप्रमाणे कोणतीही किसलेली भाजी आणि थोडासा कांदा. बस, झालं काम. आणि ह्या धिरड्यांचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? ते म्हणजे हे पदार्थ 2-3 तास किंबहुना डबा खाण्याच्या वेळेपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत राहतात. त्यामुळे मुलांना खायला ते एकदम सोपे पडतात. आता आपली तिसरी रेसिपी आहे टोमॅटो ऑमलेट. थांबा, नावात ऑमलेट असलं तरी हे पूर्णपणे शाकाहारी आहे हं, आणि चवीला तर अप्रतिम लागतं. हे बनवण्यासाठी भाजणीच्या पिठात पाणी घालायचं, मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालून पातळसं मिश्रण तयार करायचं आणि हे तव्यावर पसरवायचं. आता इथे खास टीप आहे. जर घरात अंडी खाल्ली जात असतील तर ह्याच मिश्रणात एक अंड फेटून घाला. त्याने हे ऑमलेट अजूनच हलकं आणि फ्लफी होतं. आता आपण या सगळ्या रेसिपीजमध्ये भाज्या घाला म्हणतोय, पण त्या नक्की का घालायच्या? त्याचे नेमके फायदे काय आहेत ते आता समजून घेऊया. या पिठाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की यात कोणतीही भाजी घालता येते. दुधी, गाजर, काकडी, बीट, जी भाजी आवडत असेल ती घाला. यामुळे पदार्थाची चव तर वाढतेच, पण पौष्टिकता सुद्धा अनेक पटींनी वाढते. भाज्या घातल्यामुळे ना 3 जबरदस्त फायदे होतात. पहिला फायदा, पदार्थ डब्यात खूप वेळ मऊ आणि ओलसर राहतो, सुकत नाही. दुसरा, त्याचं पोषणमूल्य प्रचंड वाढतं. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, त्याची चवसुद्धा अजूनच भारी लागते. पण आता प्रश्न येतो वेळेचा. सकाळच्या घाईत हे सगळं कसं करायचं? चला, वेळ कसा वाचवायचा ते बघूया, म्हणजे हा पौष्टिक डबा बनवणं अजूनच सोपं होऊन जाईल. यासाठी ना थोडी तयारी आदल्या रात्रीच करून ठेवायची. म्हणजे काय? तर कोणती भाजी वापरायची ते ठरवा. ती स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे सकाळी उठल्यावर फक्त भाजी किसायची आणि झटपट पदार्थ तयार. बघा, यामुळे सकाळच्या घाईगडबडीत किती वेळ वाचतो. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या पदार्थांमध्ये खायचा सोडा अजिबात वापरायचा नाही, कारण त्यामुळे भाज्यांमधले महत्त्वाचे विटॅमिन्स नष्ट होतात. आणि हो, टोमॅटो सॉसऐवजी दह्याची चटणी किंवा साधं दही द्या, ते कधीही जास्त पौष्टिक. तर आता या भाजणीच्या पिठापासून बनणाऱ्या 3 सोप्या, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज आपल्यासमोर आहेत. त्यामुळे आता हे नक्की करून बघायलाच हवं, नाही का? रोज नाही जमलं तरी चालेल, पण आठवड्यातून फक्त 2 किंवा 3 वेळा जरी हे पदार्थ डब्यात दिले, तरी मुलांच्या आहारात एक खूप चांगला आणि महत्त्वाचा बदल घडून येईल. आणि माझा विश्वास आहे, मुलं डबा पूर्ण संपवूनच घरी येतील. आणि तो रिकामा डबा पाहून जे समाधान मिळतं ना, त्याची भावना काहीतरी वेगळीच असते. तर नक्की करून बघा.
तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.